कन्नड तालुक्यातील सैनिकांचे गाव अशी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेले आडगाव येथील श्री जागृत देवस्थान मालुबाई यात्रेनिमित्त आजी माजी सैनिकांचा मिलन संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झालाय। यावेळी सर्व सैनिकांचा सत्कार सन्मान करण्यात आलाय। या गावात 167 हून अधिक सैनिक देशसेवेत आहे। 1937 पासून ही परंपरा या सैनिकांनी कायम ठेवली आहे। याचेच एक क्षण म्हणून या गावातील सर्व आजी माजी सैनिक श्री जागृत देवस्थान मालुबाई यात्रेनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव येथे एकत्र आले असून मिलन संमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी सर्व सैनिकांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर अनेक सैनिकांनी आपले युद्धातील लढाईतील काही आठवणीचे क्षण आणि अनुभव सर्वांना सांगितले। त्यासोबतच सर्व सैनिकांनी एकत्रित येऊन आपल्या सैनिक बांधवांना आदर मान आणि सन्मान मिळावा यासाठी त्यासोबतच गावाच्या कल्याणासाठी सैनिकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी धडपड करत राहावे असंही मत सैनिक भोसले यांनी व्यक्त केलं। आपल्या गावाचे नाव राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात देशभक्त गाव म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण आपल्या गावातील युवा तरुणांना नेहमी मार्गदर्शन करावे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय। सर्व आजी माजी सैनिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। MCN न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल, कन्नड। आज आडगाव येथे माळुबाई यात्रेनिमित्त आजी माजी सैनिकांचा मेळावा घेण्यात आला। त्या मेळाव्यामध्ये आज कमीत कमी आजी माजी 100 लोकांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आणि त्या सैनिक संमेलनमध्ये आम्हाला आजी माजी सैनिकांचा एवढा प्रतिसाद मिळाला आणि यात्रेनिमित्त ज्या आमच्या आजी माजीच्या सैनिकाच्या ज्या समस्या आहे त्या मांडण्यात आल्या आणि त्याचं विस्तारित वितरण कसं त्यांचं समाधान करायचं असं आम्ही या मेळाव्यात ठरवण्यात आलं। आणि इथून पुढे जेही कार्यक्रम होतील, माळुबाई यात्रेनिमित्त आमच्या मीटिंगा होतील आणि आजी माजी सैनिकाच्या ज्या समस्या आहे त्याचं आम्ही निवारण करणार।